हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज बघा मी गोदरेज ग्रीन विस्टाला आहे. त्यांचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे मॉर्निंगला. आज आहे वटपौर्णिमा, त्याच्यासाठी मी लवकरच उठले होते. लवकर फ्रेश झाले. फ्रेश होऊन मग मला पार्लरमध्ये पण जायचं होतं. पार्लरमध्ये मी हेअरस्टाईल आणि साडी ड्रेपिंग करणार होते. मग त्याच्यानंतर मग वडाची पूजा करायला जाणार होते. मग सकाळी मी पार्लरमध्ये गेले. चालले आहे बघा मी. माझ्या भावाच्या सोसायटीमध्येच ती पार्लरवाली होते. तर मग मी तिथे त्यांच्याकडे गेले. सकाळी बघा त्यांच्या गार्डनचा व्ह्यू इतका सुंदर होता ना, इतकं फ्रेश वाटत होतं ना. आणि ते फुलं वगैरे इतकी सुंदर दिसत होती. छान लोक तिथे मॉर्निंग वॉकसुद्धा करत होते. झाडं भरपूर असल्यामुळे इतकं छान फ्रेश वाटत होतं नाही तर म्हणूनच याचं ग्रीन विस्टा नाव असेल. खरंच खूप छान होतं. मग त्याच्यानंतर आम्ही वटपौर्णिमेसाठी निघालो. हे बघा वडाचं झाड खूप छान आहे. हे वडाचं झाड प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत वेगळी आहे. काही जण छोटंसं रोप घेऊन त्याची पूजा करतात, पण मला तसं जास्त पर्सनली आवडत नाही. असं भलं मोठं वडाचं झाड पाहिजे, त्याच्याखाली मग पूजा करायची. खरं तर त्याचं सायंटिफिक रिझनसुद्धा आहे. मग हे वडाचं खरंच खूप छान झाड होतं. तिथं लेडीज सगळ्याजणी पूजा करत होत्या. सगळ्या लेडीज अशा छानपैकी रेडी झाल्या होत्या. म्हणूनच याला बोलतात सण सौभाग्याचा. वटपौर्णिमेची पूजा झाल्यावर माझे फोटोज व्हिडिओज काढले. हे अर्चना वहिनींनी माझे फोटोज व्हिडिओज काढलेत. खरंच खूप छान काढले. मी त्यांना थँक्यू सो मच बोलेल. असेच चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी मला लाईक सबस्क्राईब नक्की करा. वटपौर्णिमेचे खूप छान फोटोज काढलेत मी.